17,000 लोकांना या ठिकाणी घरं देण्याचा आपला मानस जो आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे क्लस्टरच्या माध्यमातून। ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी देखील हा नवीन एक पर्याय आहे। या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडेकरू व इमारत मालकांमधील सुमारे मगाशी मी म्हटलं 28,000 प्रलंबित खटले आहेत। या न्याय प्रक्रियेत अनेक कुटुंब अनेक वर्षापासून अडकलेली आहेत आणि म्हणून पुनर्विकासाला गती देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा झाली। लॉ अँड ज्युडिशरी हे खटले निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीने पुरेशी अतिरिक्त फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू करू, जेणेकरून 3 वर्षात सर्व खटले निकाली निघतील आणि त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल। यामुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरचं हक्काचं घर मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे भाडेकरू तसेच मालक या म्हणजे मालकावरही आपण अन्याय केलेला नाही। मालकाचा अधिकार जसा आपण क्लस्टरमध्ये ठेवलेला आहे तसं इथं देखील मालकाचा अधिकार ठेवला आहे। त्यामुळे मालक देखील कुठं परत ते काय लिटिगेशन करण्याची आवश्यकता गरज कोणाला भासणार नाही। पण यामुळे पुढील काही वर्षामध्ये मुंबई पागडी मुक्त होईल आणि त्यांना मालकी हक्काचं घर मिळेल आणि यामध्ये काही अडचणी उद्भवल्यास तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या वेळेस नियमामध्ये आणखी काही सुधारणा करायची असेल ती देखील करण्याची आपली तयारी आहे। यामुळे मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे तो पुन्हा या मुंबईमध्ये राहायला येईल। त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या घरकुले जी आहेत त्या बाबतीत देखील कापड गिरण्यांच्या सन 1982च्या संपानंतर बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 मधील विनियम 58 मध्ये दुरुस्ती करण्याबाबत आपला निर्णय झाला आहे। 58 बंद आजारी कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचं वाटप जे पूर्वी वंतड आतापर्यंत 15,870 गिरणी कामगारांना सदनिकेंचं वितरण आपण केलं आहे। म्हाडा व कामगार विभागाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत साधारणतः 1 लाख, सचिनजी बरोबर ना, 1 लाख तुम्हाला माहिती आहे ते 1 लाख गिरणी कामगार पात्र आहेत। सद्यस्थिती आपली बैठक पण झाली, मग 3-4 बैठका झाल्या। सद्यस्थितीत गिरणी कामगारांना घरं देण्याबाबत 15/3/2024 रोजी शासन निर्णय आपण निर्गमित केला होता। घरकुलाची किंमत 15 लाख रुपये ठेवली होती। पात्र गिरणी कामगार त्यांच्या वारसदारांना हिस्सा रुपये 9.5 लाख, उर्वरित 5.5 लाख राज्य शासनातर्फे अनुदान। विकासकांची निवड करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आपली शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यात आली होती आणि म्हणून या समितीच्या मान्यतेने स्वारस्य अभिव्यक्ती यांना UI जारी करण्यात आला होता। 2 प्रवर्तकांची निवड झालेली आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत घरं देण्यासाठी सर्व गिरणी कामगारांची ऑनलाईन संमती घेण्यात येत आहे। उपरोक्त 2 विकासकांनी एकूण 8,509 गिरणी कामगारांनी त्यांच्या वारसाने संमतीपत्र दिलेत, पण विकासकांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार त्यांना कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरू आहे। ज्यांनी संमती दिली नाही तो एक विषय होता ना, संमती दिली नाही त्याला काय पुढे क्लेम नाही आहे, पण तो आपण रद्द केलेला आहे। ज्यांनी संमती दिली नाही अशा प्रकरणामध्ये त्यांना इतर पर्याय आपण खुले ठेवलेले आहेत। हा देखील एक गिरणी कामगारांसाठी महत्त्वाचा आहे। MMR रिजनमध्ये त्याचबरोबर SRA क्लस्टर रिडेव्हलपमेंट आपण केलेलं आहे। 50 एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी शासकीय निमशासकीय भूखंडावर SRA प्रकल्प प्रभावी अंमलबजावणीसाठी स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम राबविण्यात सरकारने 7 ऑक्टोबर 2025 रोजी मान्यता दिलेली आहे। याबाबत 13 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर क्लस्टर योजना जलद गतीने पूर्ण व्हावी। काही बिल्डर योजना घेतात आणि योजना अनेक वर्ष रखडवली जाते, त्यांना भाडंही मिळत नाही आणि त्यांना घरही मिळत नाही। अशासाठी आपण जेवी पद्धत केलेली आहे। त्या जेवीमध्ये परबसाहेब MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, म्हाडा आणि BMC इत्यादी आपले जी काही सरकारी प्राधिकरणं आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेतलेले आहे। आता ही योजना राबविण्याचा जो काही रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल बोलतो मी आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये
17 योजना हाती घेतोय, ज्यामध्ये प्रामुख्याने अँटॉफिल, कृष्णनगर, केतकीपाडा, बोरिवली, गोपीकृष्णनगर, दहिसर, ओशिवरा, गोवंडी, चिताकॅम्प, ट्रॉम्बे, चेंबूर, टागोरनगर, विक्रोळी पार्क साईड, भांडूप इत्यादी ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही प्रकल्प घेतले जातील. या 17 प्रकल्पापैकी एका प्रकल्पाला मंजुरी झाली आणि त्यामुळे योजना राबवण्याची सुरुवात झालेली आहे. जेवीमध्ये रमाबाई आंबेडकर नगर, आपल्याला माहीत आहे 17,000 लोक राहतात आणि तिथं SRA आणि शिडको MMRDA मिळून ही योजना राबवती आहे. आणि आता ही योजना म्हणजे त्याला बांधकामाचा कार्यादेश दिलेला आहे आणि ते काम त्याचं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देखील गेले अनेक वर्ष हे लोक सर्व रखडलेले होते आणि त्यांना भाडंही मिळत नव्हतं आणि खाली केलेले रिकामी जे आहेत ते देखील त्या भागातून ते निष्कासित झाले होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण जवळपास या लोकांना, मी स्वतः जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस 137 कोटी रुपयांचं चेक वाटप पण आपण केलं. त्यामुळे आता त्यांना रमाबाई नगर जे आहे घाटकोपरचं, त्याला मोठा दिलासा मिळतोय. 17,000 लोकांना या ठिकाणी घरं देण्याचा आपला मानस जो आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे क्लस्टरच्या माध्यमातून. त्याचबरोबर AGRCची संख्या तुम्ही काल आपली परवाच्या दिवशी विषय झाला, त्यामुळे ती AGRCची देखील आपण संख्या वाढवतोय. कारण या अशा जर योजना ज्या मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत तर जे वादविवाद आहेत त्यांचा निपटारा लवकर झाला पाहिजे, यासाठी आपण अधिनियम 1971 मध्ये AGRCची स्थापना करण्याची तरतूद होती आणि त्यामध्ये या सर्व सद्यस्थितीत 2103 प्रलंबित प्रकरणं आहेत आणि या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकर करण्यासाठी 7 डिसेंबर 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला अधिवेशनात कलम 34(अ)(1) मध्ये सुधारणा करण्याबाबत विधेयक देखील आपण इथं संमत केलेलं आहे.